नमस्कार, मी तुमचा लाडका तुषार सांगतो. आज बघा सकाळी आलोय औषध मारायला आल्यावरती आपल्या किडीची आमौषधाच्या आधी मारतात ती मारतोय फवारणी. सगळं रानातलं काम उरकून शेडवरच उरकून गायांच्या दारा वगैरे उरकून औषध मारतोय आल्यावरती. या औषधांना आलं टवटवीत राहतं व कीड पडणारे जी कीड पडली ती मरून जाते. त्यासाठी हे औषध मारतोय. बघू शकता आलं कशा प्रकारे आले. मित्रांनो, गाया वगैरे बांधून झाल्यात. गाया बांधल्या जातात. आता गाया बांधून निघालोय घरी. आंघोळ करायची अजून. जर तुम्हाला आवाज येत असेल पक्ष्यांच्या इथला, सकाळ सकाळ वातावरण बघा कसं आहे. हे सुख फक्त मित्रांनो गावालाच. शहरात हे असं वातावरण तुम्हाला भेटणार नाही. या अशा वातावरणासाठी तुम्हाला यावं लागेल गावाला. बघा किती मस्त वातावरण आहे. कसं आहे बघा, पूर्ण मोकळं आभाळ, पक्ष्यांचा आवाज. हे फक्त गावालाच भेटतं मित्रांनो. आणि आज मित्रांनो तिसरा दिवस आहे. यूट्यूबला 2 दिवस झालं कंटिन्यू व्हिडिओ टाकले 4-4, 5-5 मिनिटाच्या. आज पण टाकणार आहे, नक्की बघा आणि कळवा मला मित्रांनो व्हिडिओ कशा येतात, काय होतंय. आता निघालोय आलेलं औषध सोडायला खालनं. मगाशी औषध सोडून आलोय. व्हिडिओ बनवते म्हणून माणसं हसतात, काय करते म्हणून. त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आता रोज व्हिडिओ बनवणार भावांनो. 10 दिवसाचं चॅलेंज घेतलंय म्हणलं ते पूर्ण तर करावं लागणार. आता वाजल्यात 10. जास्तपर्यंत राहणार 10:30 वाजतील, कारण इथं जायला अजून अर्धा तास लागतो. 1-1.5 किलोमीटर आहे आमचं शेड राहणार. रोज चालतच. बघू शकता कसा रस्ता आहे. कालपासून पाऊस उघडलाय. रस्ता पण पूर्ण चिखल झालेला. आता ते झालाय चांगला. हो का, कसं आहे वातावरण इकडचं, मस्त आहे एकदम. तुम्हाला पण गावाला बरं वाटतं का मुंबईला ते कळवा. मला तर गावालाच भारी वाटतं. बघा माणसांनी पेरणी वगैरे केली. पाणी हाय अजून. दरवर्षी पाणी नसतं, या वर्षी पाणी वड्याला वाहतंय. बघू शकता. आपल्याला ते तिकडं जायचंय डोंगराच्या पायथ्याला. अजून भरपूर लांब आहे. आलोय आपल्या आता आल्याच्या रानात. बघा पंप इथे ठेवलाय, बादली वगैरे आहे. बघा आलं आपलं. आता हे औषध ह्यात टाकायचं. बघा हे औषध आहे. आता खालती जाऊन मोटर चालू करायची पहिली. हो का, चावी घेऊन निघालो खाली. हो हे आलं. कमेंट करून सांगा आलं कसं आहे आपलं. हो इकडून दाखवतो मला. आता इकडं गहू लावायचं आहे, गहू पेरायचं आहे इकडं. त्यासाठी रान ठेवलंय रोटर बिटर मारून. हो हे आलं आपलं असं आहे. हो तर तुम्हाला चला खालती जायचंय विहिरीकडं. विहिरीकडं जाऊन मोटर चालू करायची. आता विहिरीकडे निघालोय. मोटर चालू करायचं आहे. आलेला खालनं ड्रिपनं औषध सोडायचं आहे म्हणून तुम्हाला दाखवतो. विहिरीकडं विहीर कुठे आहे आपली, काय आहे. इथून 5 मिनिटं लागतात जायला. इकडं खालती जायचंय. दर 10 दिवसाला आलेलं औषध सोडायला लागतात, कारण ते आलं खाली फुगायसाठी, उत्पन्न वाढायसाठी सोडतो.
आता वाजल्यात 11. ऊन पडले मित्रांनो. वातावरण बघू शकता तुम्ही. बघा इथून वरपर्यंत सगळं आपलंच आहे, घरातलंच आहे आपल्या. पवन चक्क्या कशा दिसतात आता. बघा विहिरीकडे निघालेलो तर आमच्या काकी दिसल्यात आहे. गहू टोकतात आहे बघा. गहू टोकायचं चाललोय बघा. युट्यूबला टाकणार आहे मी तुमची व्हिडिओ. युट्यूबला टाकतो तर नको म्हणते. टाकणार आहे मी. मित्रांनो विहिरीपाशी आलोय बघा. बघा इकडे विहीर आहे बघा. ही आमची विहीर. तिकडे जायचे चावी घेऊन चालू करायला. तुम्हाला दाखवतो. बघा चालू केलंय बघा. कुलूप लावतो तेव्हा तिथून पाणी येतंय. मोटर चालू झाली मित्रांनो. आता वरती रानात परत. हे रिटर्नचं पाणी ठेवलंय. जेवढं पाहिजे तेवढंच पाणी नाही परत माघारी विहिरीत. आता चलो वरती. गहू टोकाचं चाललंय. औषध तयार केलंय बघा. औषध तयार करून झालंय. आता या पंपात टाकतोय. पंपात आता आलेला खालनं सोडायचंय कारण चालू केलंय मित्रांनो. बघा पाणी चालू झालंय आलेला. दिसतंय का? हो. 5 पंपाचं होतं. 5 पंपाचं झालं. औषध सोडणार मित्रांनो. 5 पंप होतात. तर भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये. हवा चेक करायची झाली मित्र. सोयाबीनची मित्रांनो पाऊस पण पडतोय आणि पावसात बघा इंद्रधनुष्याचे आगमन झालेले आहे. आणि बघा ही गँग सगळे त्या इंद्रधनुष्याचे फोटो काढतात. इकडं ऊन तिकडं पाऊस.